माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आय होप तुम्ही चांगला असाल। तर आज मी बनवणार आहे भेंडी फ्राय। तर त्यासाठी मी भेंडी घेतलेली आहे बघा। तर याला मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे। तर चला गाईज याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आता मी याला टॉवेल घालणार आहे। तर चला माझ्याकडे। तर गाईज मी आता याला धुवून घेणार आहे, म्हणजे आता सुकत येईल। तर गाईज माझी आता भेंडी पुसून झालेली आहे फायनली। तर आता मी याला कट करेन। चला तर गाईज मी आता भेंडी कापते। तर गाईज आता अर्ध्या भेंड्या कापून झालेल्या आहे। तर अर्ध्या थोड्याशाच बाकी आहे बघा, अर्ध्या थोड्याशाच बाकी आहे। तर पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते। तर गाईज मी आणि माझ्या बहिणीने मिळून या भेंड्या कापल्या आहेत फायनली। तर आता मी तेल गरम करते। पॅन पहिला याच्यावर ठेवायचा गॅसवर आणि गॅस चालू करून घ्यायचा आणि याच्यामध्ये तेल टाकायचं। एक चम्मच झाला, हा 2 चम्मच, हा 3 चम्मच आणि हा लास्टचा 4 चम्मच। बघा 4 चम्मच तेल टाकून झालेला आहे। आता याच्यामध्ये पीठ आणि मसाले टाकून मी हे करणार आहे। तोपर्यंत हे तेल गरम होस्तवर आपण थांबू। ओके। तर गाईज याच्यामध्ये आता मी पीठ आणि मसाले टाकणार आहे। बघा हे पीठ याला छानून असं याच्यामध्ये टाकायचं। गव्हाचं पीठ टाकायचं। ओके बस याला मिक्सेस करायचं। आता ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे। बघा पहिला हळद ह्याच्यामध्ये टाकायची 2 चम्मच, लाल मसाला कश्मीरी पावडर याच्यामध्ये 2 चम्मच घालायचे आणि लाल मसाला ह्याच्यामध्ये 2 चम्मच घालायचे आणि याला मिक्स करायचं। गाईज याच्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत थोडंसं बस। तर गाईज याला आता आपण मिक्स कर। तर गाईज याच्यामध्ये थोडंसं पाणीही होतं।
तर गाईच हे पूर्ण मिक्स करून तसं झालंही आहे आणि तेलही आता गरम झालेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत. बघा, थोडे थोडे टाकायचे. तर गाईज बघा, हे आता मी थोडंसं टाकलेलं आहे. थोडं याला तळू द्यायचंय. मग आता मी याला मिक्स करते. असं पसरट करायचंय. तर गाईज आता हे फ्राय होत आहे. बघा गाईज, मस्त आपण कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे याला. स्लो गॅसवरच ठेवायचं एकदम. बघा, तर गाईज हे बघा किती भारी होत आहेत, हिरवेगार एकदम. तर हे क्रिस्पी एकदम झालेले आहे. त्याला काढायचे तेलातून आणि असं करून घ्यायचं. आता दुसरे भेंडे असं तळलेलं टाकते. बघा, जास्त टाकते एकदम. क्रिस्पी ही लवकरात लवकर होते. बघा, तर गाईज मी याला आता हलवून घेते. बघा गाईज, खूप सुंदर दिसते ना तुम्हाला, आणि खायलाही एकदम सुंदरच आहे, म्हणजे भारी. तर गाईज मी याला आता काढते. चटपटे भेंडी फ्राय करून झालेला आहे. तर गाईज माझा भाऊ बघा कसा तळला झाले खाण्यासाठी. बाबू चटणी दे आपल्याला टाकायला. बघा बाबू दे ना, असं नाही करायचं. तर गाईज हे बघा, माझ्या भावाने मला जरजिरा दिला नाही, तर मी याच्यावर थोडंसं मीठ टाकते. थोडंसं मीठ टाकते आणि याला मिक्स करते. आता गाईज माझं आता हे मिक्स करून झालेलं आहे. जर तुम्हाला हे असं घरच्या घरी पदार्थ म्हणजे हे बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. आणि जाता जाता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून जा. बाय.